जय महाराष्ट्र मित्रांनो. तुम्हाला तुमच्या विंडोजच्या मशीनमध्ये लिनक्स इन्स्टॉल करायचं असेल, ते सुद्धा ड्युअल बूटिंग न करता किंवा व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉल न करता आणि तुमच्या एक्झिस्टिंग विंडोजला अजिबात टच न करता, तर ते एकदम सोप्या पद्धतीने कसं करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर यासाठी आपल्याला वापरायचं आहे WSL. WSL ही फीचर आहे, विंडोजचं इनबिल्ट फीचर आहे. त्याला विंडोज सबसिस्टम फॉर लिनक्स असं म्हणतात. आता आपण आधी WSL बद्दल थोडी माहिती घेऊया. ज्यांना ऑलरेडी WSL बद्दल माहिती आहे त्यांनी हा पार्ट स्किप केला तरी चालेल आणि डायरेक्टली हाऊ टू इन्स्टॉलच्या चॅप्टरला तुम्ही जम्प करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा टायमिंग दिला असेल. तर WSL म्हणजे काय आहे, तर हे लिनक्स आहे ऑन विंडोज. म्हणजे थोडक्यात काय की विंडोजची एक सबसिस्टम ती आपण लिनक्स म्हणून वापरू शकतो. अलाउज यू टू रन द फुल लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, जसं की उबंटू वगैरे आपण विंडोजमध्ये वापरू शकतो विदाउट अनइन्स्टॉलिंग द विंडोज किंवा विंडोजला व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉल न करता सुद्धा तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये ड्युअल बूट नीडेड नाही आहे. तुम्ही ट्रेडिशनल वेमध्ये नॉर्मली तुम्ही बघितलं असेल तर ड्युअल बूट करावं लागतं तुम्हाला. जर तुम्हाला लिनक्स टाकायचं असेल पॅरलली तुम्ही लिनक्स आणि विंडोज तुम्ही ड्युअल बूट मेथडमध्ये वापरता. त्यानंतरनं तुम्हाला सिमलेस इंटिग्रेशन मिळतं. ह्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला विंडोज फाईल सिस्टम फ्रॉम लिनक्स वापरता येतात आणि तुमच्या लिनक्सच्या सगळ्या कमांड ह्याच्यामध्ये वर्कआउट होतात. त्याच्याबरोबर तुम्हाला जे डेव्हलपर आहेत आपले इलेक्ट्रॉनिक्स किंवा एम्बेडेड सिस्टमचे डेव्हलपर किंवा अदर डेव्हलपर ज्यांना लिनक्स शिकायचे त्यांच्यासाठी सुद्धा ही बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. कारण का ह्याच्यावर GCC, स्क्रिप्टिंग, वेब डेव्हलपमेंट वगैरे वगैरे टूल सगळे सीमलेसली वर्क होतात. अजिबात काय प्रॉब्लेम येत नाही. ह्याचे 2 व्हर्जन होते. आधी WSL 1 म्हणायचे त्याला, आता WSL 2 आहे, जे लाईट वेट व्हर्च्युअल मशीन वापरतात. आता जे लेटेस्ट आहे, जी बाय डिफॉल्ट आता आपल्याला अवेलेबल आहे सगळ्या विंडोज 10 आणि विंडोज 11 बरोबर. आणि फ्री आहे, ओपन सोर्स आहे आणि इझी टू इन्स्टॉल आहे. काय काय फीचर आहे WSLमध्ये, तर आपल्याला लिनक्सचे टूल चेन सपोर्ट मिळतो. ह्याच्यामध्ये तुम्ही उबंटू इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये तुम्ही GCC इन्स्टॉल करा, G++ कंपायलर वापरू शकता, मेक, CMake सगळे एम्बेडेड फर्मवेअर डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या गोष्टी टूल्स तुम्ही वापरू शकता. क्रॉस कंपायलेशन तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता, जे की एकदम परफेक्ट यूज केस आहे आपल्याला विदाऊट इन्स्टॉलिंग एनी सेपरेट लिनक्स ऑन आवर विंडोज. तुम्ही विंडोज वापरताच एका उबंटूला ॲक्सेस करून तुम्ही क्रॉस कंपायलेशन करू शकता तुमच्या मायक्रो कंट्रोलरसाठी. GDB वापरू शकता. त्यानंतरनं तुम्ही USB कनेक्ट करू शकता. म्हणजे USB तुमचं जर डिव्हाइस असेल एम्बेडेड हार्डवेअर ज्याला डिबग करायचं तुम्हाला, तर J-Link असेल किंवा तुम्हाला त्याला डिबगिंगचे अदर डिबगर असतील तर ते सुद्धा डायरेक्टली तुम्ही WSL थ्रू कनेक्ट करू शकता. गिट इंटिग्रेशन आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला फुल सपोर्ट मिळतो गिटचा. ह्याच्यामध्ये व्हर्जन कंट्रोलिंग वगैरे एखादा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा असेल तर गिट क्लोन, गिट वगैरे ब्रांचिंग वगैरे सगळ्या गिटच्या कमांड इथं सपोर्टेड आहेत. इज ॲज गुड ॲज लिनक्सच आहे, त्याच्यामुळे आपल्याला गिट पण इन्स्टॉल करता येतं. VS कोडला पण इंटिग्रेट करू शकता तुम्ही. जर तुम्हाला VS कोडवर कम्फर्टेबल असाल तुम्ही कोडिंग करायला, तर ह्याला बॅकएंडला VS कोडशी बी इंटिग्रेट करू शकता. त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन आणि इन्फॉर्मेशन ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करतो. ते डॉक्युमेंट वापरून तुम्ही VS कोडसाठी कॉन्फिगर करू शकता. लिनक्स कमांड लाईनसारखीच ॲक्सेस असल्यामुळं तुम्हाला सगळं शेल स्क्रिप्टिंग वगैरे युटिलिटीज वगैरे तुम्हाला प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी फायदा होतो. अदर फीचर पण आहेत ह्याच्यात, GPU ॲक्सेलरेशन म्हणा किंवा डॉकर इंटिग्रेशन वगैरे, हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता आपण बघूया की कसं इन्स्टॉल करायचं. हे एकदम सोपी मेथड आहे. तर WSL इन्स्टॉल करायला काय करायचं आहे, इथं आपल्याला सर्च बारला जायचं आहे, CMD टाईप करायचं आहे, कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं आहे, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे, पॉपअप येईल त्याला यस म्हणा. त्यानंतरनं आपण त्याला कमांड द्यायची WSL -install. आता बाय डिफॉल्ट अशा कमांड दिल्यानंतरनं तो उबंटू इन्स्टॉल करतो. पण उबंटूच्या व्यतिरिक्त अजून कुठलं जर डिस्ट्रो तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर त्यासाठी कमांड आहे WSL -list-o. तुम्हाला सपोर्टेड डिस्ट्रोची लिस्ट इथं येऊन जाईल. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता उबंटू पहिल्या नंबरला आहे, त्याच्यानंतर डेबियन आहे, काली लिनक्स आहे, उबंटूचे बाकी ओल्डर व्हर्जन्स आहेत, ओरॅकल लिनक्स आहे, ओपनसुसे, असे डिफरंट डिस्ट्रो सपोर्टेड आहेत. तर एखादं ह्यातलं डिस्ट्रो कुठलं तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर WSL कमांड आहे, WSL-install -d आणि डिस्ट्रोचं नाव जसं की काली लिनक्स आणि एंटर करायचं. तो काली लिनक्सला डाउनलोड करेल आणि इन्स्टॉल करेल. बट मला इथं उबंटूच इन्स्टॉल करायचं आहे, त्यामुळे मी WSL-install वापरतो. तर आता सर्टन केसमध्ये काय होईल, जर तुमचं विंडोज अप टू डेट असेल, जर त्यांनी अपडेट्स डाउनलोड केलेले असतील बॅकग्राऊंडमध्ये,
तर तुम्हाला असा इश्यू येणार नाही. जसं इथं मला आलं आहे तसा इश्यू तुम्हाला येणार नाही. जर नसेल तर तुम्हाला मॅन्युअली WSLला अपडेट करावं लागेल. WSL ही एक युटिलिटी आहे, तर आपल्याला ह्याला अपडेट करावं लागेल. त्यासाठी WSL अपडेट वापरायचा. तर तो WSL अपडेटला पॉपअप येईल, यस म्हणायचं, तो WSLला अपडेट करेल. आता सर्टन केसमध्ये तुमचं विंडोज जर ओल्डर व्हर्जनचं असेल, ते कसं चेक करायचं, तर WIN कमांड प्रॉम्प्टमध्ये तुम्ही सर्च करू शकता. तर तुमचं व्हर्जन कोणत्या विंडोजचं हे तुम्हाला दिसेल. तर माझं विंडो 10 आहे, 19045 हे आहे. आता ह्याच्यापेक्षा काही जुने व्हर्जन असतील, जसं की 2004च्या आधीचे व्हर्जन असतील, तर तुम्हाला WSL-- इन्स्टॉल वर्कआउट होणार नाही. त्या केसमध्ये तुम्हाला कंट्रोल पॅनलला जायचे. कंट्रोल पॅनलला गेल्यानंतर प्रोग्राम्समध्ये प्रोग्राम फीचर्स तुम्हाला लेफ्ट साईडला विंडोजचे फीचर ऑन अँड ऑफ करण्याचं एक दिसेल, ते ओपन करायचं. सगळ्यात बॉटमला तुम्ही सर्च करायचं विंडोज सबसिस्टम फॉर लिनक्स आणि ह्याला अनेबल करायचे. आता माझं व्हर्जन लेटेस्ट असल्यामुळे विंडो 10चं ऑटोमॅटिक अनेबल झाले, फक्त WSL-- इन्स्टॉल ही कमांड दिल्यामुळं. तुमचं पण मोस्ट प्रॉब्ली व्हायला पाहिजे जर तुमचं लेटेस्ट लॅपटॉप असेल तर. जर ओल्ड असेल तर तुम्हाला हे मॅन्युअली अनेबल करावं लागेल. ठीक आहे. आता आपलं WSL अपडेट झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, लिनक्स डाउनलोड करायचं आहे. WSL-- इन्स्टॉल बाय डिफॉल्ट हा उबंटूला डाउनलोड करायला स्टार्ट करेल. आता आपण वेट करूया उबंटू डाउनलोड होतोपर्यंत. जर तुमचं इंटरनेट स्पीड फास्ट असेल तर तुमचं फास्ट डाउनलोड होईल, नाहीतर तुम्हाला वेळ लागेल. हा उबंटूची जी कर्नल इमेज असेल त्याला डाउनलोड करेल हा, आणि एका कंटेनरमध्ये ह्याला स्टोअर करेल. म्हणजे एक लाईट व्हर्च्युअल मशीनच हा इन्स्टॉल करतो बॅकएंडला, ज्याच्यामुळं तुम्हाला एक डेडिकेटेड उबंटू विथ कर्नल लिनक्स कर्नल तुम्हाला वापरायला मिळतं. ऑलमोस्ट 90% झालं आहे. इन्स्टॉलिंग उबंटू स्टार्ट झाले. इन्स्टॉलिंगला थोडासा वेळ लागेल, डिपेंड ऑन युअर मशीन कॉन्फिगरेशन. ओके, ऑलमोस्ट 100% झाले. तर आपलं डिस्ट्रीब्युशन सक्सेसफुली इन्स्टॉल झाले अँड यू कॅन लॉन्च द उबंटू. उबंटू हा लॉन्च करायला लागला आहे, बट मोस्ट प्रॉब्ली आपल्याला रिबूटची गरज आहे. कुठलाही डिस्ट्रो इन्स्टॉल केल्यानंतर ना आपल्याला एकदा मशीन रिबूट करायचं आहे. बट आता तो आपल्याला काय म्हणतो आहे, क्रिएट द डिफॉल्ट युनिक्स अकाउंट. तर रिबूटच्या आधी आपण अकाउंट क्रिएट करूया. तर ह्याच्यामध्ये मी त्याला नाव देतो अनु, पासवर्ड देऊया त्याला सिम्पलवाला. ओके, पासवर्ड झालेला आहे आणि तुम्ही ॲज अ रूट वापरू शकता. आणि हा माझा डायरेक्ट लिनक्सला लॉग इन झालेला आहे. तुम्ही फर्स्ट रिबूट मारलं पाहिजे, तर सिस्टमला पहिलं रिबूट केलं पाहिजे. तर आपलं रिबूट झालेलं आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे, उबंटू. ओके, आपल्याला स्टार्टमध्ये गेल्यानंतर ना इथं उबंटू ॲप दिसतं आहे, रिसेंटली ॲडेड. त्याच्यावर उबंटूवर मी क्लिक करतो. तर हे स्टार्ट होत नाही, त्यासाठी काय करायचं आपल्याला, फर्स्ट कमांड प्रॉम्प्टमध्ये जायचं आहे, CMD मधून पहिल्यांदा WSL लॉन्च करायचं आहे. त्यासाठी WSL नुसतं टाईप केलं तरी हा WSL लॉन्च करेल आणि इथं त्याच्या लॉग इन झाल्याचं इथं डायरेक्ट लॉग इन करून टाकेल. पण मला विंडोजची कमांड प्रॉम्प्ट नाही वापरायची, मला लिनक्सची वापरायची. तर मी ह्याला क्लोज करतो. तर इथं आपल्याला दिसते उबंटू लॉन्च झाले. मी ह्याला पिन करून ठेवतो, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला वापरायला सोपं जाईल. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता उबंटूची कमांड प्रॉम्प्ट आलेली आहे. आपले सगळे उबंटूचे म्हणजे लिनक्सचे आपले कमांड्स वर्कआउट होत आहेत. तर व्हर्जन कोणतं आहे बघू शकता तुम्ही इथं, uname-r. मायक्रोसॉफ्ट स्टँडर्ड WSLवर वापरतो, त्यामुळे त्याने त्याचा जो कर्नल आहे तो वापरला आहे, जो WSLसाठी यूज केला जातो. ठीक आहे, -v. ओके सर, तर अशा प्रकारे आपण उबंटूला इन्स्टॉल केलेलं आहे. आता या केसमध्ये जर तुम्हाला एम्बेडेडसाठी डेव्हलपमेंट करायचं तर तुम्हाला पहिल्यांदा काम करावं लागेल. सर्टन युटिलिटी आपल्याला डाउनलोड करावं लागतील, जसं GCC झालं किंवा GDB झालं.
तर त्याच्या आधी काय करायचं, sudo apt अपडेट करायचा, या युटिलिटी डाउनलोड करायच्या आधी. पासवर्ड विचारेल, पासवर्ड द्यायचा जो मगाशी सेट केला. थोडा वेळ लागेल फर्स्ट टाइम अपडेट डाउनलोड करायसाठी. तो त्याचे सगळे लिंक्स अपडेट करेल. आता आपल्याला अपग्रेड नाही करायचं, आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपण जे त्यांचे सर्व्हरचे लिंक्स असेल ते अपडेट झालेले आहेत बॅकएंडचे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या लिंक्स अपडेट झाल्यानंतर ना आपल्याला GCC आणि GDB अपडेट इन्स्टॉल करायचं आहे. तर sudo apt install GCC. तुम्ही सोबत पण GDB करू शकता, स्पेस देऊन GDB टाईप करायचं फक्त. तर इथं कंटिन्यू येस वाय दाबायचा. त्यानंतर लेट्स वेट, GCC चे लायब्ररी डाउनलोड होतात. नाव अनपॅकिंग. अँड देन इन्स्टॉल झालेलं आहे. सेम वे आपल्याला GDB पण करायचं आहे. इन्स्टॉल GDB, sudo apt install GDB. यस. दोन्ही इन्स्टॉल झालेलं आहे. GCC -वर्जन तुम्ही इथं बघू शकता. GCC इन्स्टॉल झालेला आहे, Ubuntu 13.3.0. सेम वे GDB पण चेक करा, GDB वर्जन, GDB पण इन्स्टॉल झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण WSL ला इन्स्टॉल केलं आणि एम्बेडेडसाठी GCC आणि GDB, जे की दोन आपले मेन युटिलिटीज ज्या लागतात त्या पण आपण इथं इन्स्टॉल केलेल्या आहेत. आता आपण WSL इन्स्टॉल कसं करायचं बघितलं आणि कसं वापरायचं ते पण बघितलं, पण WSLचे काही लिमिटेशन आहेत ते पण आपल्याला जाणून घेतले पाहिजेत. एक म्हणजे तुमचा मायनर परफॉर्मन्स ओव्हरहेड आहे, बिकॉज तुमचे आय ओ रिलेटेड सपोज तुम्हाला काही हेवी टास्क आहे, फाईल रीड राईट करायची, तर बेसिकली हा एक लाईट वेट व्हर्च्युअल मशीन असल्यामुळं त्यामुळे थोडासा आपल्याला त्याच्यामध्ये ओव्हरहेड मिळतो, म्हणजे थोडक्यात थोडासा आपल्याला स्पीड त्याच्यात कमी मिळू शकतो. सेम वे तुम्हाला क्रॉस OS फाईल सिस्टम स्पीड असतं, म्हणजे थोडक्यात आपल्याला जर विंडोजच्या फाईल लिनक्समध्ये ॲक्सेस करायच्या किंवा लिनक्सच्या फाईल विंडोजमध्ये ॲक्सेस करायच्या, तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्पीडवर इम्पॅक्ट होतो. लिमिटेड डायरेक्ट हार्डवेअर ॲक्सेस असू शकतं. त्याचं कारण आहे कारण का आपण व्हर्च्युअल मशीनच इन्स्टॉल केली आहे, बट ती बॅकएंडला इन्स्टॉल झाली आहे. आपल्याला जरी तुम्ही स्पेसिफिकली व्हर्च्युअल मशीन डाउनलोड नसेल केली तरी ती बॅकएंडला इन्स्टॉल झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की व्हर्च्युअल मशीनमध्ये डायरेक्ट हार्डवेअर ॲक्सेस नसतं, जसं की USB डिव्हायसेस म्हणा किंवा सिरियल पोर्ट्स वगैरे ते डायरेक्टली ॲक्सेसेबल नसतात. त्यानंतर नेटवर्किंग रिलेटेड, कारण का आपल्याला नेटवर्किंग हे विंडोजचं वापरतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट लिनक्स नेटिव्हली इन्स्टॉल नाही केल्यामुळे आपल्याला विंडोजच्याच नेटवर्किंगवर डिपेंड राहावं लागतं. जसं की IP कॉन्फिगरेशन म्हणा किंवा डायरेक्ट नेटवर्क ॲक्सेस फॉर सर्व्हिसेस ज्या असतील त्या सगळं आपल्याला विंडोजच्याच वापरावे लागतात, ते बॅकएंडला ते हँडल होऊन जातात. दुसरं म्हणजे मेमरी मॅनेजमेंट ही नेटिव्हली विंडोजच करतं, लिनक्स नाही करू शकत, कारण का फिजिकल मेमरी तर विंडोजच्याच कंट्रोलमध्ये राहते ॲट दी एंड. सो ते एक लिमिटेशन आहे. आणि दुसरं म्हणजे कर्नल कस्टमायझेशन. आपण विंडोजच्यावर लिनक्स टाकलं, त्याच्यामुळे कर्नल कस्टमायझेशन करणं, जी की लिनक्स कर्नल बूट प्रोसेस वगैरे असेल किंवा कस्टम कर्नल मॉडेल्स इन्सर्ट करणं झालं, रिमूव्ह करणं झालं, जे ड्रायव्हर डेव्हलपमेंट बेसिकली आपण जे करतो, तर ड्रायव्हर डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही. तुम्हाला जर डिव्हाइस ड्रायव्हर डेव्हलपमेंट करायचं असेल तर नेटिव्ह लिनक्सच लागतं, ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकत नाही. तर अशी काही लिमिटेशन्स आहेत. आय होप तुम्हाला WSL इन्स्टॉल केल्यानंतर बेनिफिट मिळेल. जर तुम्हाला लिनक्स शिकायचं असेल तर सगळ्यात बेस्ट फीचर आहे हे विंडोजचं. विदाऊट एनी हेक्टिक तुम्ही डायरेक्टली WSL अनेबल करा आणि यूज करायला स्टार्ट करा आजपासूनच. एकदम फायदेशीर आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.